लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे सखी ही कान्हाची निर्दोष सुटका करणार तुरुंगातनं आणि त्याचबरोबर आता ती त्याला घरी राहायला सुद्धा घेऊन येणार. आता नेमकं सखी कान्हाला घरी घेऊन काय येते, काय घडतं, या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सध्या आता सखी जी आहे ती कान्हासाठी जेवण बनवून घेऊन गेलेली असते. तर कान्हाने तिला आट घातली आहे की तू जर भरवलंस तरच मी खाईन. मग शेवटी सखीकडे काहीच पर्याय उरत नाही आणि सखी आता स्वतःच्या हाताने कान्हाला खाऊ घालते. कान्हा आता खाऊन झाल्याच्या नंतर मग आता सखी ही तिकडनं निघायला लागते. आता सखी तिकडनं चाललेली असते त्यावेळी आता कबीर मुद्दामूनच मागे म्हणतो, बापरे किती हाल होत आहेत माझे या तुरुंगात. आता हे शब्द सखीने ऐकलेले असतात. त्यानंतर मग सखी आता तिकडनं घरी येते. आता घरी आल्याच्या नंतरसुद्धा सखीच्या मनातनं कबीरचे विचार काही जात नसतात. ती विचार करत असते, एवढं चांगलं आयुष्य जगणारा मुलगा तिकडे जाऊन तुरुंगात बसलाय, कसं सगळं होत असेल, त्याला किती त्रास होत असेल. आता सखीच्या मनातून कबीरचे विचार जात नसतात. मग ती विचार करते, जाऊ दे, तसंही त्यालाही जी काही शिक्षा मिळाली आहे ती त्याच्या कर्माची फळं आहेत. उगाचच्या उगाच मला त्याचा इतका फार जास्त विचार करण्याची ना काहीही गरज नाही आहे. तसंही खूप झालं आता आणि त्याने माझी फसवणूकही केलीच आहे की माणुसकी म्हणून मी त्याच्यासाठी जेवण वगैरे नेलं, ते सगळं ठीक आहे. सखी उगाच जास्त विचार करत बसू नकोस असं ती स्वतःच्याच मनाला सांगते आणि त्यानंतर मग ती झोपायला जाते. आता सखी झोपायला जाते खरी, पण बराच वेळ सखीला काही झोप येत नसते. शेवटी ती पुन्हा तो सणाचा जो कबीरने तिला कुर्ता गिफ्ट केलेला असतो तोच बघत बसते. नंतर तो कुर्ता बघता बघताच सखीला कधी झोप लागते ते तिलाच कळत नाही. सखी झोपते, पण आता झोपेत तिला एक वाईट स्वप्न पडतं ज्यामध्ये आता कबीर तिच्या स्वप्नात तिला दिसत असतो आणि कबीर आता बसलेला असतो आणि पोलीस त्याला मारत असतात आणि त्याला बोलत असतात, सांग चोरी का केलीस, कशासाठी केलीस, कुठे नेऊन विकणार होतास ते दागिने, बोल, खरं सांग. कबीर त्यांना सांगत असतो, अहो मी नाही केली आहे चोरी, अहो सोडा मला, सोडा, वाचवा मला, वाचवा, सखी मॅडम वाचवा मला, बेबी सरकार वाचवा. आता कबीर हे सगळं ओरडतोय असं सखीला दिसत असतं. कबीर तिला म्हणत असतो, अहो असं काय करताय बेबी सरकार, आधीच या लोकांनी माझा एक दात तोडला आहे, माझ्याकडे आता 32 नाही तर फक्त 31 दात उरलेले आहेत, त्यात पण आता ही लोकं मला आणखीन मारतायत, मग माझे आणखीन दात तुटतील हो, मला आणखीन खूप त्रास होईल, बेबी सरकार वाचवा. त्यावेळी सखीचे डोळे पटकन उघडतात आणि ती उठून बसते. त्याबरोबर आता तिच्या लक्षात येतं की हे फक्त तिचं एक वाईट स्वप्न होतं. सखी विचार करते, पण नक्की हे स्वप्नच असेल ना, जर स्वप्नात दिसलेलं चित्र हकीकतेत असेल तर नाही, कुठल्याही परिस्थितीत कबीरबरोबर असं काहीही व्हायला नको. राग रुसवा सगळं एका जागी, पण हे मारणं वगैरे नको. मग दुसऱ्या दिवशी आता सकाळी सखी तिच्या वकिलांना फोन करते आणि ती त्यांना सांगते की मला कबीर किर्लोस्करची बेल करायची. त्याबरोबर आता वकील म्हणतात, काय बोलताय तुम्ही घटस्फोटासाठी माझ्याकडेच अपील केलं होतं ना. त्यावर सखी म्हणते, ते सगळं सोडा, मी सांगते ना तुम्हाला तेवढंच करा, आपण पोलीस स्टेशनला जायला लागेल ना त्याच्यासाठी. त्याबरोबर वकील साहेब म्हणतात, हो अर्थात, तुम्हाला काही ठिकाणी सह्या कराव्या लागतील जामीन राहण्यासाठी. आणि त्यानंतर मग आता इकडे कबीरला सोडवण्यासाठी सखी आणि आता वकील हे डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये येतात. आता सखीने घरी मनस्विनीला यातलं काहीही सांगितलेलं नसतं. मग तिकडे पोलीस स्टेशनमध्ये आल्याच्यानंतर सखी पोलिसांना सांगते की मला माझा नवरा कबीर किर्लोस्कर याची सुटका करायची, त्यासाठी मी वकील घेऊन आली. मग वकील आता फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतो. त्याबरोबर कबीरला आता तिकडनं बाहेर आणलं जातं. कबीर म्हणतो, पण मला हिच्याबरोबर जायचंच नाही आहे. त्याबरोबर सखी म्हणते, काय बोलतोयस हे. त्यावर कबीर म्हणतो, हो, माझी एक अट आहे, जर तुम्ही ती मान्य केली तर आणि तरच मी तुमच्याबरोबर तुरुंगातनं बाहेर येईन, नाहीतर मी येणार नाही. सखी म्हणते, आता काय. कबीर म्हणत असतो, बघा, तसंही आपण डिवोर्स घ्यायला 1 महिना थांबणार आहोत, 1 महिन्यात मी तुमचं मन जिंकेन असा तुम्हाला शब्द दिला. जर 1 महिन्याची वेळ तुम्ही मला दिलेलीच आहे तर ती पूर्ण वेळ मलाच द्या. सखी म्हणते, म्हणजे. कबीर म्हणतो, 1 महिना मला तुमच्याबरोबर राहायचं, जसं 1 महिना आपण चाळीत राहिलो ना तसाच 1 महिना आपण पुन्हा एकत्र राहायचं तुमच्या घरी, जसं यापूर्वी राहत होतो तसंच. सखी म्हणते, हे बघ, मी इथे माणुसकी म्हणून तुझी बेल करायला आली, यायचं असेल तर ये, नाहीतर जा तिकडे. कबीर म्हणतो, ठीक आहे, मग नका करू माझी बेल, मी थोडीच तुमच्याकडे आलो आहे माझी बेल करा म्हणून, राहू दे. त्याबरोबर सखी म्हणते, काय इरिटेटिंग पर्सन आहेस रे तू. ठीक आहे, 1 महिना माझ्याबरोबर राहायचं आहे ना, राहा, मी
इकडनं सोडवते माझं तुझ्यावर प्रेम वगैरे आहे म्हणून नाही, तर सखी कामतचा नवरा तुरुंगात आहे ना म्हणून लोक चर्चा करतील या विषयावर. त्यावर कबीर म्हणतो ठीक आहे चालेल, सोडवा मग आता मला. तुम्ही जर तयार असाल माझ्या अटीला तर मी सुद्धा इकडनं बाहेर यायला तयारच आहे. तसंही इकडे मला सुद्धा खूप त्रास होत होता. कबीर मनातल्या मनात म्हणतो कबीर किर्लोस्कर तुरुंगात आहे याच्यावर चर्चा होणार नाही, सखी कामतचा नवरा तुरुंगात आहे याच्यावर चर्चा होईल. आणि तो हसतो. त्यानंतर मग सखी आता कबीरला घेऊन थेट घरी येते. आता ती जेव्हा घरी येते घरातले सगळेच हॉलमध्ये बसलेले असतात. सगळेच जण उठून आता दरवाजात येतात. सगळेच सखीकडे बघत असतात. आता मीनाक्षी काकू सखीला म्हणते सखी अगं. त्याबरोबर सखी म्हणते काकू आजपासून कबीर इथेच आपल्याबरोबर राहणार आहे पुढचा 1 महिना. आता सखीने कबीर 1 महिना इथेच राहणार असं म्हटल्याबरोबर मनस्विनी पुढे सरसावते आणि म्हणत असते काय म्हणालीस तू? हा पुढचा 1 महिनाभर आपल्याबरोबर इथे आपल्या घरात राहणार? अगं पण कशासाठी? सखी हे सगळं करण्याची काय गरज आहे? हे बघ मला मान्य आहे की तुझं याच्यावरती प्रेम वगैरे आहे, पण बाळा हे सगळं असताना तू हे विसरू नकोस की याने केवढी मोठी फसवणूक केली आहे ती आपली. अगं याने त्याची खरी आयडेंटिटी तुझ्यापासून लपवली, तुझ्याकडून तुझ्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती सह्या घेतल्या, ते सुद्धा तुला नकळत. एवढंच काय तर याने आपले 70 कर्मचारी पळवले, आपलं एक टेंडर पळवलं. जर हा या 1 महिन्याच्या आत हे सगळं करू शकला तर मला सांग पुढच्या महिन्यापर्यंत तो काय करेल? अगं आपलं अख्खंच्या अख्खं कामत एम्पायर हा बुडवून टाकेल. तुझ्या वडिलांनी एवढ्या कष्टाने उभं केलेलं हे साम्राज्य उद्ध्वस्त होईल. नाही सखी नको, तू याला घरात घेऊन खूप मोठी चूक करशील बाळा, नको करूस. हे बघ तुझा आईवर विश्वास आहे ना, मग माझं ऐक, नको करूस असं. सखी मनस्विनीचं ऐकायला तयार नसते. शेवटी आता मनस्विनी संतापते आणि मनस्विनीची चिडचिड होऊ लागते आणि रागारागात मनस्विनी म्हणते तुला कळत नाही आहे का, मी एवढं तुला समजून सांगते तरी तुला मूर्खपणा करायचंच आहे का? अगं हा कबीर 1 नंबरचा खोटारडा आणि नाटकी नालायक माणूस आहे. पैशासाठी आणि प्रॉपर्टीसाठी हा काहीही करू शकतो. पैशांसाठीच हा पुन्हा घरात घुसतोय आणि तू त्याला घरात घेतेस का? ते काही नाही, ह्याने घरात यायचं नाही म्हणजे नाही, तू याला घरात घेऊच शकत नाही. सखी म्हणते आई अगं पण तूच म्हणत होतीस ना की तुला माझ्या प्रेमाच्या आड यायचं नाही आहे म्हणून, मग आज हा अट्टहास कशासाठी? त्यावर मनस्विनी म्हणते हो मी म्हटलं होतं ना की मी तुझ्या प्रेमाच्या आड येणार नाही म्हणून, पण मी काय म्हटलं होतं, मी तुझ्या प्रेमाच्या आड येणार नाही, पण माझी खात्री आहे तू याला प्रेमाने घरी आणलेलंच नाही आहेस. सखी नाही, मी याला घरात येऊच देणार नाही. हा घरात आला ना तर संपूर्ण प्रॉपर्टीचा नाश होईल, सगळ्याचा वाटोळं होईल आणि त्यामुळे मला चालणारच नाही आहे हा या घरात आलेला. त्याबरोबर मग सखी आता मनस्विनीला म्हणते आई प्लीज गप्प बस, काय बोलतेस तू हे सगळं? आणि हो मी याला काही प्रेमाने या घरामध्ये आणलेलं नाही आहे, पण मी याची जेव्हा बेल करायला गेले होते तेव्हा याने माझ्यासमोर अशी अट ठेवली की जर मी याला महिनाभराची वेळ दिलेलीच आहे तर ती पूर्णपणे यालाच द्यायला हवी, म्हणून मी याला इथे घरी घेऊन आली. महिन्याभराचाच तर प्रश्न आहे ना आई, तसंही महिन्याभराने आमचा डिवोर्स होणारच आहे, तोपर्यंत ह्याला काही करायचं आहे ते करू दे. माझी खात्री आहे मी काही याला माफ वगैरे करू शकणार नाही, तरीही तुला किती प्रयत्न करायचे ते तू कर असं म्हणत सखी कबीरला घरामध्ये घेते. मनस्विनी म्हणत असते सखी अगं. सखी म्हणते आई प्लीज तू त्याला काहीही बोलू नकोस, राहू देत ना त्याला घरात, तसंही एवढं मोठं घर आहे आपलं, काय फरक पडणार आहे तू इथे एका घरात राहिल्याने, घेऊया त्याला घरात. आणि मग सखी कबीरला घेऊन त्यांच्याच खोलीत जाते. आता हे सगळं बघून गौतम काकाला खूप मोठं आश्चर्यच वाटतं. संध्याकाळी आता जेव्हा कबीर एकटाच त्याच्या रूम बाहेर उभा असतो तेव्हा तिकडे गौतम काका येतो. गौतम काका कबीरच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो मानलं बाबा तुला, खरंच कसं जमवून आणलंस रे हे सगळं? नाही म्हणजे चक्क तू सखीला तुझ्यापर्यंत घेऊन गेलास. त्यावर कबीर म्हणत असतो काका महिन्याभरात मी सखीला इतकं तर चांगलं नक्की ओळखलं आहे की सखी ज्यांच्यावर प्रेम करते ना त्यांच्यावर मनापासून करते, मग त्यांनी अगदी काहीही केलं ना तरी तिच्या मनात त्यांच्याबद्दल राग कधीच येत नाही. बघा ना एवढी वर्ष मनस्विनी तिला तिची आई म्हणून फसवत होती की तिच्याशी एवढं वाईट वागत होती, तरीही तिला वाटत होतं की ती तिची आई आहे म्हणून तिने कधीच मनस्विनीचा राग केला नाही. तसंच तिला आत्ता वाटतंय खरं की ती माझ्यावर रागवली आहे, नाराज आहे, पण ती माझ्यावर रागवलेली नाही आहे, ती दुखावली गेली. आणि हे सगळं मी या महिन्याभरात पुन्हा पूर्वीसारखं करेन. गौतम काका म्हणतो अरे करशील, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता तू सखीला तुझ्यासोबत राहायला भाग पाडलायस ना, उद्या तू आयुष्यभर तिला तुझ्यासोबत राहायला तयारसुद्धा करशील, खात्री आहे.
आपला प्लॅन वर्क झाला ना, तुला या घरात येता आलं ना, हेच खूप आहे. आता हे त्यांचं बोलणं मनस्विनीने ऐकलेलं असतं आणि जेव्हा मनस्विनीला कळतं की हा सर्व कबीरचा आणि काकाचा प्लॅन होता, तेव्हा तिला खूप राग आलेला असतो, तिचा संताप झालेला असतो. ती खोलीत येते आणि चिडचिड करत असते. ती म्हणत असते, गौतम गौतम, पुन्हा तू या कबीरची साथ देऊन खूप मोठी चूक केली आहेस. सोडणार नाही आहे मी तुला. फक्त मला एकदा माझ्या मूळ रूपात येऊ दे. त्यानंतर मग बघशीलच तू ही सरकार काय काय करते ते. नाही जर तुझीच पहिली मी या घरातनं हकलपट्टी केली ना, तर माझंसुद्धा नाव सरकार नाही सांगणार. मनस्विनी, ही सगळी प्रॉपर्टी, हे सगळं वैभव माझं आहे, माझं. इतक्या त्या ठिकाणी नंदा मावशी येते. नंदा मावशी म्हणते, जर तो कबीर असाच घरात राहिला ना, तर हे सगळं वैभव, हे सगळं फक्त स्वप्नातच तुझं राहू शकेल. समजलं ना? त्यामुळे लवकरात लवकर ह्या कबीरला घरातनं बाहेर काढण्यासाठी काहीतरी कर. हातपाय हलव मनस्विनी, हातपाय हलव. अगं, तुझी एवढी चांगली बुद्धी आहे ती चालव, नाहीतर सगळं विसरावं लागेल. हे बघ, तुला जरी विसरावं लागलं ना सगळं, तरी मला फरक पडत नाही, पण मला माझा हिस्सा मिळायलाच हवा. जोवर मला माझा हिस्सा मिळत नाही, तोवर माझ्या जीवाला शांती येणार नाही. समजलं ना? ही प्रॉपर्टी बघितल्यापासून कधी एकदाचा मला माझा हिस्सा मिळतोय, मला माझी वाटणी मिळते असं मला झालं आहे. त्यामुळे लवकरच मला माझा हिस्सा दे आणि मोकळी हो. त्यानंतर तुला त्या कबीरबरोबर काय करायचं आहे, काय गोंधळ घालायचा आहे, तो तू घाल. समजलं ना? नाहीतर मी काय करेन ते तर तुला माहिती आहेच. माझ्याकडे केवढा मोठा पुरावा आहे तुझ्या विरोधातला. जर मी तो जगाच्या समोर आणला, तर यावेळी तो कबीरसुद्धा सखीच्या सोबत आहे. त्यामुळे मग काय, ते दोघं मिळून तुला सोडणार नाही. मग तुझा खेळ खल्लास होईल. त्याबरोबर आता मनस्विनीला हे सगळं बोलणं ऐकून इरिटेट होत असतं, राग येत असतो. आणि आता मनस्विनी ही आता तिला म्हणत असते, तू गप, नाही तर मी तुझा गळा. आणि मग ती तिचा गळा आवळायला हात वरती करते. त्याबरोबर आता इकडे मनस्विनी ही गळा दाबायला हात वर करते. त्यावेळी नंदा मावशी तिच्याकडे बघतच राहते. खरं तर नंदा मावशी मनातनं थोडीशी घाबरलेली असते, पण ती घाबरली आहे असं ती इकडे मनस्विनीला दाखवत नसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.